काही रेड पिंपल स्पॉट्स असतील ना, तर त्यांना हा जो पर्पल कलर आहे ना, तो थोडासा घ्यायचा करेक्टर आणि आपल्या पिंपल स्पॉट्स वरती काही पिगमेंटेशन असेल त्यावर जेंटली डॅप करायचं. येलो कलर आपण युज करू शकतो फॉर हायलाइटिंग आवर मेन पॉइंट. जसं आपलं टी झोन झाला, मग हा चिकबोन्स झाले, हा चिन झालं, हा अपर आयलिड झालं. इथे आपण थोडंसं असं येल्लो लावलं ना, असा कमाल असा डुई एकदम असं सनशाईन सनबर्न इफेक्ट मिळू शकतो. आणि टिप नंबर 3 ती म्हणजे आपल्याला खूप कमी प्रोडक्ट घ्यायचा आहे, एकदम डॉट घ्यायचा आहे आणि त्याला रब नाही करायचं आपल्या स्किनवर, जेंटली डॅप करायचं आहे. नंबर 4 ती म्हणजे कन्सिलरला पेअरअप करायचं आहे विथ अ नाईस हायड्रेटिंग फाउंडेशन. असं आपण छान कम्प्लीट लुक केला ना की आपला पूर्ण मेकअप एकदम छानपैकी असं सेट होतो. नंबर 5 ती म्हणजे पूर्ण मेकअप झाला, आपलं पूर्ण फाउंडेशन लावून झालं की एक चांगली क्वालिटीची लूज पावडर घ्यायची आहे आणि लूज पावडरने आपला जो काही मेकअप झालाय ना तो हल्ला नाही पाहिजे, तर त्याला सेट करायचा आपण विथ दी हेल्प ऑफ लूज पावडर. तो छान अशी लूज पावडर घ्यायची आणि त्याला हळूहळू ती पण डॅप करायची आपल्या फेसवर. तर या होत्या काही माझ्या इम्पॉर्टंट अशा टिप्स